हाय गाईज, तर नवीन ब्लॉगला मी सुरुवात करतो आणि मी आज घरीच. कंटाळा आला, घरीच झोपलो होतो. जरा उठलो, बोला एक ब्लॉग शूट करू. हेल्मेट बिल्मेट साफ केलं. पावसाच्या याच्यामुळे कुठं बाहेर जाता येत नाही. हेल्मेट साफ केलं. ग्लव्ज जे जरा घाण झाले होते, जरा धुतले आणि जरा सुकत टाकलेत. साफ करून हेल्मेटवर खूप घाण होते. आतून मध्ये वायझर वेझर काढले, सगळे साफ केलं. आता बघू, त्या सुकतील. जरा ओला कपड्याने जरा पुसलं त्यामुळे आहेत. तर मी दाखवतो जरा, बघा कसं हे केलंय. स्टील बर्डचं आपल्याकडे हेल्मेट आहे. आत्ताच घेतलं होतं मागे 2-3 महिने, 4 महिने झाले आहेत त्या. हो, 4 महिने झाले. 4 महिन्यापूर्वी घेतलं. स्क्रॅच पण पडले, बरोबर कुठे पडले मला पण नाही माहीत. कुठे तर लागलाय. एक मित्र घेऊन गेला होता मागे, त्यामुळे ते खराब झालंय. पूर्ण खराब म्हणजे थोडे डॉट्स असे स्क्रॅच पडले. बघूया आता आहे का चांगलं. चांगलं म्हणजे पुसून ठेवलं होतं मी, आता बघतोय. 10-15 दिवसांनी मी काढतोय ते. पण बघूया. म्हणजे जरा लांब कुठं जायचं असेल तरच घालतो मी ग्लव्स. 2 जोड आहेत, अजून एक आहे ते जरा घाण झाले आहेत. मग दाखवतो ते पण. आहेत माझ्याकडे असलेच. बघा, ही जाड क्वालिटीची आहे. ह्याच्यात हे जड आहेत, थोडे थोडे नॉर्मल त्या ग्लव्सपेक्षा थोडे वेटला आहेत जास्त. ह्या ग्लव्सपेक्षा थोडे वेटला आहेत. सेफ्टी जास्त आहे याला. हे पूर्ण टणक आहे, असं पाठून पण जरा टणक आहे. बघू शकता, हा एक आहे. खराब नाही झाले ते, थोडे खराब झाले आहेत पण चांगले आहेत अजून. मोबाईलची कवरची अवस्था बघ काय आहे. आज येईल नवीन कवर मागवलं आहे आपण. बघू, एक काका घेऊन येणार आहे, बघू. पूर्ण वाट लागली आहे फोन. वन प्लसचा फोन आहे आणि पूर्ण क्लॅरिटी तर झालीच आहे. डिस्प्लेच फुटला आहे फोनचा पूर्ण. त्यामुळे आता हा कवर पण बाद गेला. मी काढून टाकले, पाठचं होतं ते सगळं. वाट लावली, फोनची पण लागली वाट आणि कवरचं पूर्ण वाट लावून टाकली. यावेळी हेल्मेटला लावायला हे ॲक्सेसरीज आहेत. इथं माईक बी दुसऱ्या बॉक्समध्ये आहेत. दुसऱ्या बॉक्समध्ये आहेत. एवढं लांब मी पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवेन हेल्मेटला कसं लावतात. वायझरच्या खाली पूर्ण हेल्मेटला लावायचं. तर ब्लॉग तुम्हाला तर मोबाईल अटॅच करू शकता. ह्याला तुम्ही गोप्रो पण कनेक्ट करू शकता. असेल तर गोप्रो कनेक्ट करू शकता तुम्ही. हे मी ॲमेझॉनवरनं मागवलेलं होतं. हे माउंट आहेत 2. अजून एक हे माउंट येतं, ह्याला तुम्ही मोबाईल अटॅच करू शकता. पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवीन मी मोबाईल कसा अटॅच करायचा. हा नट बोल्ट आहे याचा. हा पूर्ण फिट करायचा. तुम्ही किती पण स्पीडला चालवा, 120 130च्या स्पीडला. मी 110 130च्या स्पीडला हे मी लावलेलं होतं. मोबाईल कनेक्ट होता माझा. हां, पूर्ण. तरी पण पडलेला आहे. हा एवढं स्ट्रॉंग लागतं ना हे, पूर्ण जाम बसतं. मोबाईल पण सोडत नाही तिथून माउंटमधून. एकदम फिट बसतं. आपल्याकडे मास्क आहे हेल्मेटमध्ये घालायचा. रायडर्स लोकांकडे जास्त करून असतो, घालतात ते लोक. कारण की पूर्ण हेल्मेट एकदम फिट बसतं, त्यामुळे एकदम मजबूत असतं आणि पूर्ण हलत नाही. इथं किती वेळ स्पीडला चाललेलं हेल्मेट पूर्ण हलत नाही, जागच्या असतं. त्यांचा गोप्रो लावला आहे त्यामुळे तेही घालतातच प्रत्येक वेळी. या माउंटवर एक कॉर्ड येते ना, ती कॉर्ड आहे माझ्याकडे, मी दाखवेन. पण त्याचा क्लिप तुटलेला आहे. तुम्ही इथं लावू शकता, कुठं पण अटॅच करू शकता. हेल्मेटला अटॅच करू शकता. तुम्हाला वाटतं तर कुठं बाहेर जायचं काय, व्हिडिओज बनवायचे तर तुम्ही माईक इथं तिथे एवढं हे येतो लावायला, एक चिकटवण्यासाठी कुठं पण. तोच माझा तुटला आहे पूर्ण. वाट लागली त्याची. आता तो बघू, मी वापरतो असंच. थोडीशी स्प्रिंग गुंडाळून त्याला मी अटॅच करतो. आणि तो माईक पण जरा खराब झाला, स्वस्त होता त्यामुळं. एकदम साधा 100-150वाला होता तो. 100-150वाला होता. बघितली त्याची ऑनलाईन किंमत. 150-200ला होता आय थिंक तो. हां, तर चला, हे मी जरा साफ बीफ करतो पुन्हा एकदा हेल्मेट. पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवीन मी. हे ग्लव्ज जरा साफ करतोय. चला, पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू.